नमस्कार, आपण पाहतात HK प्रोडक्शन यूट्यूब चॅनल। झाडीपट्टीतील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, गाणे पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि मिळवा झाडीपट्टीतील नवनवीन व्हिडिओचे अपडेट लवकरात लवकर। माणूस सभे दिसता आणि एवढ्या घरामध्ये शेतात म्हणून विचारता घरात कोण आहे म्हणून काय समजत नाही का तुम्हाला? कधी उठाय का काय सभेत वगैरे आहे की नाही? अरे घरी आलेल्या माणसाला चहा पिता का पाणी पिता का हे करून सोडायचं सोडून माझ्यावर इम्प्रेशन मारतोस का? पाहतोस का माझ्या तोंडाकडे? पाहतोस का आतमध्ये का? अरे आतमध्ये का? आतमध्ये कशासाठी गेला? मला विचारलं मला काय लागते म्हणून विचारलं का? पाणी पाहिजे कधी आली? अरे खेळावरच्या माणसाला असं समजतात हा? अरे अशी काय तुझी गंमत काढेल की तू कोणाची गंमतच करणार नाही। मला विचारतो पुढल्या समाजाला हात लावायचा एसटीचा भूत समजला का तुम्ही? हा फोन तुझ्याच घरी आहे का? असा फोन मी कधी पाहिलाच नाही का? अरे तू समजतोस कोण स्वतःला? तुला मी काय सांगितलं होतं? कधी आजी कधी आजी कसा घाबरतो? हे पाणी पिण्यासाठी अंदाज की आंघोळीसाठी पाणी येते इतकं गरम पाणी मासा ना? थंडच पाणी आहे। आमच्या घरचे सगळे लोक तेच पाणी पितात। तुमच्या घरचे सगळे लोक बिमार आहेत का? खबरदार नाही सरळ बोला। मला एक सांग, तू या घरचा कोण आहेस? म्हणजे तू या घरचा नौकर आहेस? खरंच तू या घरचा मेन माणूस आहेस? कारण येणाऱ्या माणसांना परिचय देतो, त्यांचा मान सत्कार करतो, म्हणजे या घरचा मेन माणूस तूच आहेस। मला एक सांग, तुझं नाव नाही? मी श्याम। श्याम? मी तुला राहण्याने श्याम म्हटलं चालेल? मला श्याम एक सांग, आमचा मुन्ना वगैरे आला का इकडे? हा एवढ्या लहान पोरगा कोणी नाही, लहान नाहीये, तो कॉलेज शिकायला आला। अरे हा नंदेश्वर साहेबांचा बंगला हाच आहे ना? बंगला त्यांचा हाच आहे, कॉलेज शिकायला। मी त्याला सांगितलं होतं की नंदेश्वर साहेबांच्या म्हणजे तुमच्या मुलामध्ये आले छोट्या मालकीन आहेत ना, म्हणजे आमच्या मालकाची एकुलती एक मुलगी, ते वर त्यांना बंगला दाखवत आहे। तो इथे येऊन चोरीबारीचे बंगले पाहतो। हो, नवीन नवीन कोर्स आलेला आहे हो, आजकाल कोर्स बदलत नाही। एक काम करा, त्याला पाठवा, त्याला आहे म्हणून सांगा। बरोबर, बसा
खरंच म्हणजे तात्या आता तुम्ही तात्या नमस्कार आता तुम्ही केव्हा मग अशी झालं हे आमचे तात्या म्हणजे माझ्या वहिनीचे बाबा. आम्ही सर्वांना प्रेमाने आणि आदराने तात्याच म्हणतो. आणि तात्या ही शीतल. शीतल आहे जी थंड आहे म्हणजे शीतल म्हणजे थंड होते की नाही जी बस मुन्ना तुम्ही का बसा ना. नाही मुन्ना तू पत्र पाठवलं होतं आणि पत्रामध्ये उल्लेख केला होता 5,000 रुपयाचा. म्हणून तुझ्या दादा वहिनीने तुझ्यासाठी 5,000 रुपये पाठवले आणि वेळ मिळाल्यावर गावी ये. तुझे दादा वहिनी तुझी वाट पाहत. तुम्ही या यांच्यासोबत. आमच्या गावाकडे आता लाडू मुरमुऱ्यांचा सीझन आहे. लाडू लाडू तसं शहरांपेक्षा आमच्या खेड्यावरचा साईज थोडसा मोठा पण लाडू गोड मुरमुऱ्याचे लाडू कधी पाहिल्याच नाही. कधी पाहिल्याच आता फरक पडत गेला. मुलाचा अर्थ जाऊ द्या. बरं येतो मी. बसा ना काही बोलावं. नाही आता मुन्ना आहे तर येणं आहे. चला मी तुम्हाला बस स्टॉपवरच सोडून देतो. चल बस स्टॉपवरच सोडून देतो. अरे नाही अरे हा मी काय म्हणतो तो नाही तुम्ही इथला पत्ता कसा काय मिळाला तुम्हाला? इथला पत्ता हा? पत्ता म्हणजे रस्त्यावर विचारला. अच्छा म्हणजे आधी तुम्ही हॉस्टेलला गेले होते? हॉस्टेलला गेलो होतो आधी. हा तिथं कळलं की इथं नवीन कोर्स घेत आहेस तू. म्हटलं चला कोणता कोर्स होता. समोर दिसत आहे कोर्स. मी बंगला नाही ठीक आहे. तुझ्या दादा वगैरे काही सांगायचं? काही नाही का त्या उद्या मी ट्रेनिंगला चालू म्हणून सांगतो. हा ठीक आहे. चला या तुम्ही. आदर देऊन ठेवला. लाडू मुरमुऱ्यांचा. पुन्हा एकदा पाऊल जिथं कुठं तुला त्रास होत असेल मी आहो. या बाबतीत अनुभव मला जास्त. जिथं खिडकी नसेल तिथं खिडकी बनवून, जिथं खिडकी लहान असेल त्याचा साईज मोठा करून येऊ सांगून नाही आलं बघला. मनाला तेवढे सांगते. नाही म्हणजे एवढ्या कडकीच्या परिस्थितीत माझ्या दादा बहिणीने माझ्यासाठी 5,000 रुपयाची रक्कम कशी काय जमा केली असेल. खरंच माझे दादा बहिणी म्हणजे माझ्यासाठी माझे आणि माझी बहिणी तर माझी आई. आई मंदिर पूजा आई तूच देवी देवता ही.
नाही चुकली. मला माझ्या दादा बहिणीच्या घरात अचानक आठवण आली म्हणून थोडं तुमची दादा बहिणी ट्रेननी मद्रासला जायचंय तेव्हा म्हणलं चला जाता जाता मामा आणि आपल्या प्रियतमेला भेटून जावं. मी तुला किती वेळा सांगितलंय की मला तुझं हे असलं बोलणं अजिबात आवडत नाही म्हणून. अरे पण काय कमी आहे माझ्यात? काय कमी आहे माझ्यात? अरे बघ हे बघ शीतल, अगं लहानपणापासून बालपणी भातुकलीच्या खेळात सुद्धा आपण एकमेकाचे पती पत्नी व्हायचो. माझा भावना भावलीच्या खेळावर मुळातच विश्वास नाहीये. मी ना कधी तुझ्यावर प्रेम केला ना कधी करणार. आणि हो तू जो काही हा प्रेमाचा लाळ कुठेपणा करतोयस ना ते बंद कर. समजलं? समजलं? हे समजून कसं चालेल शीतल? समजलं सगळं डोळ्यांनी बघितलंय, सारच काही समजलं. कारण आता नवीन मजनू मिळाला ना तुला. मामाची पोरगी म्हणून हात सोडलाय तुझा. आणि आता माझ्या अंगावर हात उगारण्याचे हातच अंगावर शिल्लक ठेवत नाही. हे शीतल ऐकून ही शीतल इंडस्ट्रीज वळाली म्हणून हा विवेकानंद रात्रंदिवस मेहनत करतोय. पण त्या इंडस्ट्रीजची जर ही शीतल माझी झाली नाही ना तर लक्षात ठेव, त्या इंडस्ट्रीजचा बँड वाजवल्याशिवाय मी राहणार नाही. शीतल, मी तुला जाता जाता एवढंच सांगून जातोय की ती शीतल जर तू माझी झाली नाहीस ना तर कशावर पैदा करणे वाले की मी तुला दुसऱ्याची होऊ देणार नाही. ही नाही उत्तर ऐकून नाही जाणार. अरे या इंडस्ट्रीचा मान खाऊन मस्तावलेल्या कुत्र्या माझा सरकार वाईट नजर टाकून बघण्याचा प्रयत्न केलास ना तर याच इंडस्ट्रीच्या बाहेर तुला तांदूळ आपल्या खड्या प्रमाणात कधी बाजूला सरेल ना. Understand? You better understand. विवेकानंदाला पात्र म्हणायचं आहे तर ती जमिनीच्या पोरासाठी हात तुझ्या ठेवण्याला तू कुत्रा म्हणाले. इंडस्ट्री सोडवलं किंवा फॅक्टर हा विवेकानंद आज माझ्या बुद्धीचा पुढे यायला मी यशाची एक एक पायरी काढत या कंपनीच्या पदापर्यंत हाच तू कुत्रा म्हणून मला दिवस
आता शीतल हा विवेकानंद दगड आहे दगड. आणि हा दगड तुझ्या आयुष्यात घुसलाय. आता त्यात तुझ्या याराला बघून हे नवीन तुला आहे.